नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विन मोकळकर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर चला तर चालू करूया विरुद्धार्थी शब्दांचा पुढचा भाग म्हणजे अपोजिट वर्ड्स. नॉक्झियस अपायकारक, विषारी त्याच्या अपोजिट होलसम हितकारी. न्यूमरस म्हणजे खूप, असंख्य त्याच्या अपोजिट फ्यू थोडे. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, पाडणे त्याच्या अपोजिट रिव्हर्स टाळणे. ऑबियस म्हणजे उघड, स्पष्ट च्या अपोजिट ॲबस्ट्रॅक्ट मूर्त. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक त्याच्या अपोजिट डिसओबिडियंट आज्ञाभंग करणारा. ऑफर म्हणजे देणे किंवा देऊ करणे त्याच्या अपोजिट रिफ्यूज म्हणजे नाकारणे. ऑब्स्क्युरिटी म्हणजे अपरिचितपणा त्याच्या अपोजिट पब्लिसिटी म्हणजे परिचितपणा, ओळख. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, दुराग्रही. ओबिडियंट त्याच्या अपोजिट ओबिडियंट येल्डिंग म्हणजे शरण जाणारा. ओड म्हणजे विषम त्याच्या अपोजिट इव्हन म्हणजे सम किंवा सारखा. ऑनर्स म्हणजे अवघड, जड त्याच्या अपोजिट लाईट, इझी हलके, सोपे, सुकर. ओपन म्हणजे उघडणे त्याच्या अपोजिट शट म्हणजे बंद करणे. ऑपोजिशन म्हणजे विरुद्ध त्याच्या अपोजिट कोऑपरेशन म्हणजे पाठिंबा, सहकार्य. ऑफन म्हणजे नेहमीचा त्याच्या अपोजिट सेल्डम म्हणजे क्वचितच. ओरल म्हणजे तोंडी अपोजिट रिटर्न, लेखी. ओरिएंटल म्हणजे पूर्वेकडचा, पौर्वात्य त्याच्या अपोजिट वेस्टर्न म्हणजे दक्षिणेकडील. ओमिनियस म्हणजे अनिष्टसूचक त्याच्या अपोजिट ऑस्पिशियस म्हणजे शुभ, पवित्र. ऑर्थोडॉक्स म्हणजे पुराणमतवादी त्याच्या अपोजिट हेटेरोडॉक्स म्हणजे परंपरेला न मानणारा. ऑस्टेन्सिबल म्हणजे खोटा, काल्पनिक त्याच्या अपोजिट ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी त्याच्या अपोजिट पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. ओरिजिनल म्हणजे मूळचा, नैसर्गिक त्याच्या अपोजिट डुप्लिकेट म्हणजे बनावटी. आउटवर्ड म्हणजे बाहेरचा त्याच्या अपोजिट इनवर्ड किंवा इंटरनल, आतला. पार्टली म्हणजे अंशतः त्याच्या अपोजिट होली म्हणजे संपूर्ण. पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट त्याच्या अपोजिट जनरल म्हणजे सामान्य. पार्ट म्हणजे भाग त्याच्या अपोजिट होल म्हणजे संपूर्ण. पीस म्हणजे शांतता त्याच्या अपोजिट वॉर म्हणजे युद्ध, अशांतता. पॅशन म्हणजे भावना त्याच्या अपोजिट कूलनेस, थंडपणा, शांतपणा. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे परोपकारिता त्याच्या अपोजिट मिसथॅन्थ्रोपिस्ट म्हणजे मानवजातीचा तिरस्कार करणारा. फिजिकल म्हणजे शारीरिक त्याच्या अपोजिट स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. फॅथेटिक म्हणजे करुणाजनक त्याच्या अपोजिट जॉयस, चिअरी उत्साही, आनंदभरित. परमिट म्हणजे परवानगी देणे त्याच्या अपोजिट प्रोहिबिट, फॉरबिट मनाई करणे. पुअर म्हणजे गरीब त्याच्या अपोजिट रिच, वेल्थी श्रीमंत. प्लेजर म्हणजे आनंद त्याच्या अपोजिट पेन, दुःख, वेदना. प्रिसिड म्हणजे अगोदर येणार त्याच्या अपोजिट सक्सीड म्हणजे नंतर येणार आहे. प्रिशियस म्हणजे मौल्यवान त्याच्या अपोजिट चीप, कमी प्रति स्वस्त. प्रॅग्मॅटिक म्हणजे हटवादी त्याच्या अपोजिट आयडियालिस्टिक म्हणजे आदर्शवादी. प्रेझेंट म्हणजे उपस्थित राहणे त्याच्या अपोजिट ॲबसेंट म्हणजे अनुपस्थित राहणे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे विकसित त्याच्या अपोजिट बॅकवर्ड मागासलेले, अविकसित. प्रुडंट म्हणजे शहाणा, धोरणी अपोजिट इम्प्रुडंट, अधोरणी, असमंजस्य. प्रोग्रेस म्हणजे विकास त्याच्या अपोजिट रेट्रोग्रेशन, विकासाचा अभाव. पब्लिक म्हणजे सामूहिक किंवा सार्वजनिक त्याच्या अपोजिट प्रायव्हेट म्हणजे खाजगी. पनिश म्हणजे शिक्षा होणे किंवा करणे त्याच्या अपोजिट रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे. क्वेंच म्हणजे तहान भागणे त्याच्या अपोजिट इग्नाईट किंवा एक्झाईट, तहान लागणे किंवा उत्तेजित होणे. क्वारलसम म्हणजे भांडखोर त्याच्या अपोजिट पीसफुल, फ्रेंडली शांततावादी, मैत्रीपूर्ण. क्विक म्हणजे लवकर, जलद त्याच्या अपोजिट स्लो, टार्डी हळू, मंदपणे. क्युअर म्हणजे विलक्षण, विचित्र त्याच्या अपोजिट नॉर्मल म्हणजे सामान्य. क्वेल म्हणजे शमविणे, दाबून टाकणे त्याच्या अपोजिट ॲजिटेट, अराऊज वर येणे किंवा डोकं काढणे. क्वेश्चन म्हणजे प्रश्न त्याच्या अपोजिट आन्सर म्हणजे उत्तर. क्वाईट म्हणजे शांत त्याच्या अपोजिट नॉईस, अप्रोर गोंधळ किंवा अशांतता. रॅपिड म्हणजे जलद त्याच्या अपोजिट स्लो म्हणजे संतपणे. रिसिव्ह म्हणजे घेणे त्याच्या अपोजिट गिव्ह, बेस्टो म्हणजे देणे किंवा बहाल करणे. रेअर म्हणजे कधीतरी, दुर्मिळ त्याच्या अपोजिट कॉमन, ऑर्डिनरी सामान्यपणे आढळणारा. रिड्यूस म्हणजे कमी करणे त्याच्या अपोजिट लेनदेन, स्ट्रेंथेन वाढविणे किंवा मजबूत करणे. रिलिजियस म्हणजे धार्मिक त्याच्या अपोजिट सेक्युलर, अनहोली अधार्मिक, धर्मनिरपेक्ष. रिसीट म्हणजे मागे जाणे त्याच्या अपोजिट ॲडव्हान्स म्हणजे पुढे जाणे. रेक्टिफाय म्हणजे दुरुस्ती करणे त्याच्या अपोजिट फल्सिफाय म्हणजे चूक करणे. रिजेक्ट म्हणजे फेटाळणे, नाकारणे त्याच्या अपोजिट ॲक्सेप्ट, ॲडमिट स्वीकारणे, मान्य करणे. रिलक्टंट म्हणजे नाखुश, टाळाटाळ करणारा. रेडी किंवा विलिंग तयार असणारा, खुश. रिलेव्हंट म्हणजे रास्त किंवा संबंधित त्याच्या अपोजिट इररेलिव्हंट म्हणजे असंबंधित. रेलिश म्हणजे आवडणे त्याच्या अपोजिट डिसलाईक म्हणजे तिरस्कार करणे. रिमेंबर म्हणजे आठवणे त्याच्या अपोजिट फॉरगेट म्हणजे विसरणे. रिपग्नंट म्हणजे नाखुश असलेला त्याच्या अपोजिट ॲग्रेएबल किंवा प्लीजिंग, सहमत असणारा म्हणून. रिपल्सिव्ह म्हणजे घाणेरडा त्याच्या अपोजिट अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. रिझर्व म्हणजे भिडस्त त्याच्या अपोजिट सोसेबल म्हणजे सामाजिक, लोकांमध्ये मिसळणारा.
राईज म्हणजे उदय, यश, प्रगती, त्याच्यापुढे फॉल म्हणजे रास, अपयश किंवा पाडाव. रफ म्हणजे ओबलढोबल, त्याच्यापुढे स्मूथ, गुळगुळीत किंवा नीट. रिटेल म्हणजे किरकोळ, त्याच्यापुढे होलसम म्हणजे खाऊक. राईट म्हणजे बरोबर, त्याच्यापुढे रॉंग म्हणजे चूक. रिजिड म्हणजे घट्ट भक्कम, त्याच्यापुढे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. राईप म्हणजे पिकलेला, त्याच्यापुढे रॉ म्हणजे कच्चा. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, त्याच्यापुढे डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असमाधान. सॅक्रेड म्हणजे पवित्र, त्याच्यापुढे सेक्युलर. प्रोफेल म्हणजे अपवित्र, अधार्मिक. सेफ म्हणजे सुरक्षित, त्याच्यापुढे रिस्की किंवा डेंजरस म्हणजे असुरक्षित. सेंट म्हणजे संत, त्याच्यापुढे सिनर म्हणजे पापी. सर्वाईल म्हणजे गुलामांसारखा. मास्टरली किंवा लॉर्डली मालकासारखा. सिक्रेट म्हणजे गुपित, त्याच्यापुढे ओपन किंवा पब्लिक, उघडे ज्ञात असलेले. सेन्सिबल म्हणजे भावना असणारा जाणकार, त्याच्यापुढे सेन्सलेस म्हणजे भावना असणारा क्रूर. सिक म्हणजे आजारी, त्याच्यापुढे हेल्थी म्हणजे निरोगी. सायलेन्स म्हणजे शांत, त्याच्यापुढे क्लेमर, अप्रोर, गोंगाटाचे किंवा गोंधळाचे. सर्व्हिस म्हणजे सेवा, त्याच्यापुढे डिससर्व्हिस म्हणजे सेवेतून मुक्त होणे. सिंपल म्हणजे साधा, समजण्यास सोपा, त्याच्यापुढे कॉम्प्लिकेटेड म्हणजे मिश्र गुंतागुंतीचा. स्माईल म्हणजे स्मित हास्य, त्याच्यापुढे फ्राऊन म्हणजे भुवया उंचावणे किंवा रागावणे. सिक म्हणजे बुडणे, त्याच्यापुढे स्विम किंवा फ्लोट, तरंगणे. सिन म्हणजे पाप, वाईट किंवा दुष्कृत्य, त्याच्यापुढे वर्च्यू म्हणजे सद्गुण. सॉफ्ट म्हणजे मऊ किंवा नरम स्वभावाचा, त्याच्यापुढे हार्ड, स्टबन म्हणजे कडक, कठोर किंवा कठोर किंवा कडक. स्लेंडर म्हणजे सटपाडा, बारीक, त्याच्यापुढे स्टाऊट, ॲडेक्वेट, धडधाकट किंवा पुरेसा. सोबर म्हणजे सभ्य, सावध, विचारी, त्याच्यापुढे ड्रंक, रॅश, एक्साइटेड, अविचारी, असभ्य. स्टेशनरी म्हणजे अचल, स्थिर, त्याच्यापुढे अपोजिट मूव्हिंग, चल गती असलेला. स्प्लेंडिड म्हणजे अत्युत्तम, अप्रतिम, त्याच्या अपोजिट स्क्वॉलिट म्हणजे सामान्य. स्टेट म्हणजे सरळ स्वभावाचा, त्याच्या अपोजिट क्रूक, कर, अप्रामाणिक, दृष्ट. स्ट्रिक्ट म्हणजे कडक, त्याच्या अपोजिट लॅक्स म्हणजे सौम्य. सब्जेक्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक, त्याच्या अपोजिट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ. सुपिरियर म्हणजे उत्कृष्ट, त्याच्या अपोजिट इन्फिरियर म्हणजे निकृष्ट. शुअर म्हणजे खात्रीशीर, भरवशाचा, त्याच्या अपोजिट डाऊटफुल, सस्पिशियस म्हणजे संशयित, भरोसा नसलेला. सबलिम म्हणजे भव्य, उदात्त, त्याच्या अपोजिट रेडिक्युलस म्हणजे हास्यास्पद. सक्सीड म्हणजे यशस्वी होणे, त्याच्या अपोजिट फेल म्हणजे अपयशी होणे. स्वीट म्हणजे गोड, मधुर, त्याच्यामुळे बिटर, कडू म्हणजे सोर म्हणजे कडू. स्वीप म्हणजे चपळ, त्याच्यामध्ये स्लो म्हणजे मंद, सुस्त. सफिशियंट म्हणजे पुरेसा, त्याच्यापुढे इनसफिशियंट म्हणजे अपुरा. सरप्लस म्हणजे जादा किंवा प्रमाणापेक्षा अधिक, त्याच्या अपोजिट आहे डिफिसिट म्हणजे तुटवडा किंवा तूट. सिम्पॅथी म्हणजे सहानुभूती, अपोजिट आहे अँटिपॅथी म्हणजे उदासीनता. सिनोनिमस म्हणजे समानार्थी, त्याच्या अपोजिट अँटोनिम्स किंवा अपोजिट, विरोधार्थी. टेम्परेट म्हणजे सौम्य, नेमस्त किंवा मवाळ आणि उष्ण प्रदेश संबंधी टेम्परेट हा शब्द वापरला जातो. टेम्परेट, उष्ण प्रदेश. त्याच्यापुढे इमॉडरेट म्हणजे सौम्य नसलेला, झाल. टेम म्हणजे पाळीव, त्याच्यापुढे सॅवेज, वाईल्ड, रानटी. टेडियस म्हणजे कंटाळवाणा, त्या अपोजिट आहे ॲग्रेएबल, लिवली, आनंदी, ओबडधोबड. टेंडर म्हणजे नाजूक, प्रेमळ, अपोजिट आहे हार्ड, स्ट्रॉंग, कठोर. टेन्स म्हणजे मनावर दडपण पडलेला, त्याच्या अपोजिट रिलॅक्स म्हणजे शांत, ताण नसलेला. टेरेस्ट्रियल म्हणजे पृथ्वी संबंधीचा, सेलेस्ट्रियल म्हणजे खगोलीय. थँकफुल म्हणजे कृतज्ञ, त्याच्या अपोजिट आहे थँकलेस म्हणजे अकृतज्ञ. थिक म्हणजे जाड, त्याच्या अपोजिट आहे थिन म्हणजे पातळ. थ्रीव म्हणजे भरभटीला येणे, त्याच्या अपोजिट आहे डिक्लाइन, रास होणे. टफ म्हणजे कठीण, अपोजिट आहे फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. ट्रिवियल म्हणजे क्षुद्र प्रतीचा, कमी महत्त्वाचा. त्याच्या अपोजिट आहे इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट, महत्त्वाचा. ट्युटर म्हणजे शिक्षक, गुरु, अपोजिट आहे पपील म्हणजे शिष्य. टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, अपोजिट आहे इनटॉलरन्स म्हणजे असहनशीलता. ट्रान्सलोन म्हणजे कमी काळ टिकणारा, त्याच्या अपोजिट आहे लास्टिंग किंवा ड्युरेबल किंवा परमनंट, टिकाऊ, दीर्घकाळ टिकणारा. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, अपोजिट आहे ओपेक म्हणजे अपारदर्शक. टॉप म्हणजे उंच किंवा वरचा भाग, त्याच्यापुढे बॉटम, खालचा किंवा तळभाग. ट्रॅजिक म्हणजे शोकमय, अपोजिट आहे कॉमिक म्हणजे हास्यमय. ट्रांक्विल म्हणजे शांत, निश्चल किंवा स्थिर चित्त. त्याच्या अपोजिट आहे डिस्टर्ब, ॲजिटेटेड, अस्थिर असलेला, अशांत. ट्रम्प म्हणजे विजय, अपोजिट आहे डिफीट म्हणजे पराभव. युनियन म्हणजे एकता, एकी, अपोजिट आहे डिसयुनियन, डिस्कॉर्ड, एकतेचा अभाव, मतभेद. अप्पर म्हणजे वरचा, लोअर म्हणजे खालचा. युनिफॉर्म म्हणजे सारखेपणा, त्याच्या अपोजिट आहे व्हेरिएबल, इनकॉन्स्टंट म्हणजे वेगळेपणा, विविधता. युनाईट म्हणजे एकत्र आणणे, त्याच्या अपोजिट आहे सेपरेट म्हणजे
वेगवेगळे करणे. यूज म्हणजे वापर उपयोगी, डिसयूज म्हणजे अब्यूज दुरुपयोग करणे. युजफुल म्हणजे उपयोगी, अपोजिट आहे युजलेस निरुपयोगी. अर्बेन म्हणजे आदर्शील, त्याच्या अपोजिट आहे रूड कल्चर्ड म्हणजे असभ्य असंस्कृत. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण. युज्युअल म्हणजे नेहमीचा, त्याच्या अपोजिट आहे अनयुज्युअल म्हणजे असामान्य. व्हॅनिटी गर्व, निरर्थक पोकळ गोष्ट, त्याच्या अपोजिट आहे मॉडेस्टी म्हणजे नम्रपणा संवेदनशीलता. व्हॅरिएबल म्हणजे बदलणारा, त्याच्या पुढे कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, त्याच्या अपोजिट आहे वाईस म्हणजे तरगुण. व्याकरण म्हणजे रिकामा मोकळा, त्याच्या अपोजिट आहे ऑक्युपाईड म्हणजे व्यापलेला. वर्बल म्हणजे तोंडी, रिटर्न म्हणजे लेखी. व्यागू म्हणजे व्हर्टिकल म्हणजे लंबरेषेतील किंवा सरळ वर्टिकल लंबरेषेतील, त्याच्या अपोजिट आहे हॉरिझॉन्टल आडव्या रेषेतील किंवा क्षितिज समांतर. व्याग्यू म्हणजे असंदिग्ध किंवा अनिश्चित, त्याच्या अपोजिट आहे क्लिअर डिफिनिट निश्चित स्पष्ट. व्हॉलंटरी म्हणजे स्वेच्छेने, अपोजिट आहे कंपल्सरी सक्तीने किंवा ऑब्लिगेशन. वल्गर म्हणजे असभ्य ओबळढोबळ, अपोजिट आहे रिफाईंड कल्चर सुसंस्कृत. विजिबल म्हणजे दृश्य, अपोजिट आहे इनविजिबल अदृश्य. व्हायलेंट म्हणजे हिंसक, त्याच्या अपोजिट आहे जेंटल असभ्य सौम्य. वॉर म्हणजे युद्ध अशांतता, त्याच्या अपोजिट आहे पीस शांतता. वार म्हणजे गरम उबदार, त्याच्या अपोजिट आहे कूलनेस थंडपणा गारवा. वेक म्हणजे झोपेतून उठणे, अपोजिट आहे स्लीप म्हणजे झोपणे. वर्क म्हणजे काम करणे कष्ट करणे, अपोजिट आहे आयडलनेस वेळ वाया घालवणे. वर्क म्हणजे काम कष्ट, अपोजिट आहे रेस्ट आराम. रॉंग म्हणजे चुकीचा, राईट आहे बरोबर. वॉन्ट म्हणजे गरज आवश्यकता असणे, नीड. ते अपोजिट आहे अबंडन्स विपुलता. वेटी म्हणजे वजनदार, अपोजिट आहे लाईट अनइम्पॉर्टंट हलका किंवा कमी प्रतिचा. वेन म्हणजे लहान होत जाणे, अपोजिट आहे वॅक्स म्हणजे वाढत जाणे. वोफुल म्हणजे दुःखी पीडित. चेअरफुल म्हणजे आनंदी उत्साही. वेअरीसम म्हणजे कंटाळवाणेपणा, त्याच्या अपोजिट आहे रिफ्रेशिंग ताजेतवाना तरतरीतपणा. यूथ म्हणजे तारुण्य, अपोजिट आहे एज वृद्धावस्था. योग म्हणजे पारतंत्र्य गुलामगिरी, त्याच्या अपोजिट आहे फ्रीडम लिबर्टी स्वातंत्र्य. युथफुल म्हणजे तरुण, अपोजिट आहे एज वार्धक्य म्हातारपण. ईड म्हणजे श्रमजानी, त्याच्या अपोजिट आहे रेसिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. जिलस म्हणजे जिद्दी ध्येयवादी उत्साही. कोल्ड इंडिफरंट म्हणजे अनुत्साही बेपर्वा. झील म्हणजे जिद्द ध्येय उत्साह, त्याच्या अपोजिट आहे ॲपेथी इंडिफरंट निरुत्साही औदासीन्य. जेनित म्हणजे कळस, अपोजिट आहे नादिर रास पायात पडता काळ. धन्यवाद.